नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। मी तुम्हाला छान असे बटाट्याचे पराठे करून दाखवणार आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्टफिंगचे पराठे करून दाखवले, पण आता करणारे हे पराठे अगदी झटपट होतात। अगदी स्टफिंग करायची गरज नाही आणि स्टफिंग आपण करतो ना तसेच लागतात, चवीलाही खूप छान लागतात। चला त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया। बटाट्याचे झटपट पराठे करण्यासाठी इथे पहा, मी हे 200 ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत बटाटे। हे हा एक मोठा आणि एक लहान, 200 ग्रॅम आहेत। त्यासाठी 2 वाटी गव्हाची कणिक घेतली आहे, 1 वाटी बेसन, एक कांदा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे आणि मिरचीचा ठेचा घेतलाय, 2 चमचे तेल आहे आणि मसाले पहा, ओवा घेतलाय, तीळ घेतले 4 चमचे, हळद, तिखट, गरम मसाला, जिरं घेतले अख्खं, आमचूर पावडर आणि आलं लसूणची पेस्ट, मीठ घेतलंय। तुम्ही आमचूर नसेल तर लिंबाचा वापर करू शकता, लिंबाचा रस घाला, थोडी साखर घाला तरी चालेल। चला आता आपण पराठेचं पीठ भिजवायला सुरुवात करूया। प्रथम आपण हे बटाटे आहेत ते किसून घेऊया। किसून घेतल्यामुळे काय होतं, आपले बटाटे लाटताना आपल्याला भरभर लाटता येतात, बटाट्याचे कसे तुकडे राहत नाहीत, म्हणून ते किसून घ्यायचे। लहान लहान किसणीने घेतले तर अति छान। अशा प्रकारे बटाटे मी किसून घेते। इथे बघा बटाटा बघा छान बारीक किसून झालाय ना, बघा असा किसून घेतला ना एकदम पराठ्यामध्ये छान मिळून येतं। आता यावर आपण बेसन घालूया। बेसन मी 1 वाटी घेतले, बेसनामुळे खमंगपणा येतो, खूप छान लागतं। हे पीठ गव्हाचं पीठ आहे। असं तुम्ही रात्रीच्या वेळेस पीठ भिजवून ठेवलं ना तर सकाळी आपण मुलांना पटकन देऊ शकतो पराठे असं। मीठ चवीप्रमाणे, हळद पाव चमचा, तिखट घेतला, थोडा गरम मसाला पाव चमचा, जिरं आहे हे अर्धा चमचा आहे, आमचूर पावडर अर्धा चमचा, ओवा घेतलाय, ओवा आपण ना क्रश करून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो। तीळ आहेत पांढरे, हे 4 चमचे घेतलेत मी, खायला मध्ये मध्ये छान लागतात। आणि त्यावर आपण आता हा कांदा घालूया। कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर, पण माझ्या घरी आवडतो ना म्हणून मी तो बारीक चिरून कांदा घातला, पराठा खूप छान लागतो। कोथिंबीर घेतली, भरपूर कोथिंबीर घ्यायची। आणि हा मिरचीचा ठेचा मी घेतला, हे बघा 1 चमचावर आहे, आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। मी मिक्सरला थोडं फिरवूनच घेतलंय आणि आलं लसूणची पेस्ट, आणि आपण यामध्ये 1 चमचावर तेल घालूया, 2 चमचे घेते, म्हणजे पराठे आपले छान खुसखुशीत होतात। आणि आपण हे पीठ सारं मिश्रण मिक्स करून पीठ मळून घेऊया। आधी पाणी घालायचं नाही, हे सारं जिन्नस आधी चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मग आवश्यकता वाटेल तेवढंच पाणी घ्यायचं। अगदी आपण स्टफ करतो ना असेच हे पराठे लागतात। झटपट काहीतरी करावं असं वाटलं ना तर अशा प्रकारे आपण हा पराठा करू शकतो। हे पीठ आता मी भिजवून घेते। इथे आपलं पराठ्याचं पीठ तयार झालंय बघा, छान झालंय। एक 10 मिनिटासाठी मी हे झाकून ठेवते, नंतर आपण पराठे करायला घेऊया। इथे पराठ्याचं पीठ मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं, आता आपण त्याचे गोळे करून घेऊया। असं पीठ आपण रात्री तयार करून ठेवलं ना तर सकाळी घाईच्या वेळेला फटाफट तुम्ही पराठे करू शकता। आवडीप्रमाणे लहान मोठे खायला खूप चवीला तसेच लागतात, अगदी स्टफिंग आपण करतो ना तसेच लागतात। असे गोळे तुम्ही करून घ्या आवडीप्रमाणे।
आणि आपण आता पराठे लाटायला घेऊया. कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये भिजवून असं बुडवून मी हा गोळा घेतला. असं आपण असा लाटून घेऊ. पाहिजे तसं हवा आहे त्या आकारात. मला गोल हवा आहे, त्रिकोणी हवा आहे. मी गोलच करणार आहे. इथे आपली पराठा लाटून झालेला आहे. आता मी हे शेकायला घेते. इथे मी तवा तापत ठेवला. थोडंसं तव्याला तेल लावून घेते. शेकताना पराठा सुटत नाही तव्याला, थोडंसं लावायचं. तवा चांगला तापू द्यायचा म्हणजे पराठा छान शेकतो. पराठा आता मी हा उलटून घेते. बघा रंग किती छान आला ना पराठ्याला. थोडं तेल घालायचं बरं. तेलाशिवाय पराठा चांगला लागतच नाही ना. पराठा म्हटलं की थोडं तेल आलं ना. पण कधीतरी छान खायचं असेल तर थोडंसं खायला हरकत नाही. असं चांगलं ब्राऊन कलर होईपर्यंत शेकून घ्यायचं खरपूस, म्हणजे चवीला पण छान लागते. रंग बघा किती पराठ्याला छान आलाय ना. असं घाईच्या वेळेला तुम्ही असं करू शकता. एकदम भारी लागतो असा पराठा. सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा, नंतर मात्र गॅस लो टू मीडियम ठेवायचा. एकदम मोठाही नाही आणि लहानही नाही. पराठा इथे शेकून झालाय. खूप भारी दिसतोय ना. खूप भारी दिसतो की नाही. आणि चवीला पण खूप भारी झालाय बरं. बघा नक्की आवडेल तुम्हाला. आणि आता अशा प्रकारे मी हे पराठे उरलेले करून घेते. बघा इथे छान रुचकर असे आलूचे पराठे, बटाट्याचे पराठे मी तयार केलेत. खूप पटकन होतात. तुम्ही जर माझ्या पद्धतीने केलेत ना तर अगदी चवीला पण छान लागतील आणि पटकनही होते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान पराठे करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणी सबस्क्राईब करा. धन्यवाद.